केसरी मैदान पार पडलं आणि त्यात फायनलच्या गुलालाचा मानकरी ठरलाय अजय शेठ यांचा आणि विठ्ठल मानचा तेजा. तर काय सांगा अजय शेठ पर्यंत आपला हार्दिक अभिनंदन. काय सांगाल आजचा आनंद आज गुलाल आपल्या तेजाला मिळाला पर्यंत? आनंद भरपूर असतो. गुलाला आमची अपेक्षा असते गुलालाची. 5 नंबर काय नसतो. आज तेजा आणि राहुल्यापर्यंत गाडी पळाली होती. काय सांगाल आज या गाडीवर? चांगली गाडी पळाली. दोन्हीकडे चांगली पळाली. सामना झाल्यामुळे संगनमत करून आपलं भारत आणि तेजा पळवलं. कसं काय नियोजन कसं झालं होतं का तेजाचं आणि राहुल्याचं तेजाचं नियोजन मित्रांनो नाना पण आहेत आपल्या बरोबर. नाना पहिल्यांदा तुमचं देखील अभिनंदन. आता तेज असेल आपला वारंवार प्रत्येक मैदानामध्ये आपण बघतोय की जाईल त्या मैदानात गुलालाचा मानकरी ठरतोय. आज देखील पुन्हा एकदा त्यानं गुलाल मिळवून दिलाय. कसं नियोजन आजचं झालं होतं काय? आम्हाला त्याची अपेक्षा तीच आहे. गुलाला तीच अपेक्षा आम्हाला त्याची भरपूर. आम्हाला गुलाला ठेवले की आमची सगळी टीम सगळी खुश असते. नाना कुठलंही मैदान असू द्या तेजा मोठ्या मैदानामध्ये फायनल असतोच. काय सांगाल? नाही राहतो मोठ्या मैदानात काय त्याचं वैशिष्ट्य आहे? मोठं मैदान असलं की तो फायनलच असतो. हो त्याचं वैशिष्ट्य सांगा जरा. तुम्ही चांगलं त्याला ओळखता. तो काय म्हणायला लागेल मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताच म्हणायला लागेल त्याला. काय कवे ना पण नाराज कधीच करत नाही मोठ्या मैदानामध्ये. पहिला टॉप सुद्धा नसतो तरीही तो. आणि तो ह्या भागात आहे की नाही इकडे कोल्डोन भागात इकडे ह्या भागात तो नाराज करतच नाही राहतोच. नाना आता बघायला गेलं तर तेजाचा आता एक पडता काळ पण गेला. आजारपणात होता बरेच दिवस. तो आरामावरती पण होता. पण कुठंतरी तुमचं त्याच्या मागचं कष्ट असेल किंवा जे परिश्रम घेताय त्याचं कुठंतरी फळ म्हणून तो पुन्हा एकदा त्याच सुराला आला आणि गुलालाच पात्र ठरतोय पळतोय. काय सांगाल? नाही तो आम्हाला कसं आहे म्हणजे आता इकडे कल्डोनची बुधची पोरं सगळी म्हणजे आपली टीम जी आहे वाटेगावची पोरं ही सगळी असते ती सगळ्या पोरांनी तो खुश करतो. त्यामुळे आम्हाला सगळ्यात मोठा आनंद होतो. म्हणजे काय कळना करून तो गुलालात राहतोच मोठ्या अड्ड्यात. आता नाना आता भरपूर मोठी धावण आहे आपली बघायला तर मला वाटते 5-6 आनंदी आहेत आता. नाही टोटल आमच्याकडे आता अजून 11 आहेत. 11 नंदी टोटल. आता हा अजय शेठ आहेत तुम्ही सगळं नाना एवढं मोठं नियोजन कसं लागतो? आता जवळपास बघायला तर एका बैलाचं नियोजन करायचं म्हणलं तरी लोक घाईला येतात. नाही आमचा सगळा आशू करतो नियोजन. आता चिक्या पण आज पळाला होता. हो सगळं नियोजन तोच करतो बैलांचं. बरं. आता आजचं मैदान तर झालं. आता पुढं हिंद केसरीचं बैल पोळ्याचं मैदान येत आहे. कसं नियोजन सगळ्या बैलांचं असतं आपल्या काय? हो काढणार आहे की सगळी नाही तो एक 2-3 काढणार आम्ही. बरं. नाना आपल्या धावणीतला एक सुपरस्टार आहे चिक्या. त्याच्याबद्दल काय सांगाल? कारण की तो आता बैलगाडा क्षेत्रामध्ये तो सुद्धा एक गुलालाचा बादशाह आहे. काय सांगाल? की व्हायचं काय झालं पायाचं कम अजून ते क्लिअर झालं नाही. ते जखम क्लिअर झालं नाही त्यामुळे कारण लय बांधून ठेवला की घरी लय मस्ती करतो. त्यामुळे त्याला असं एक 15 दिवसातनं काढायला लागते त्याला. त्याच्यानं पायाचं कम क्लिअर झाल्या मग तो होते वाजताच. आणि आदत भुंगा सुद्धा कुठलंही मैदान असू द्या तिथं फायनल असतो. काय नक्की असं ज्या चिक्यानं मार खाल्ला तिथं भोंगा पाण्याला असतो. हे काय वैशिष्ट्य आहे आपल्या धावणीला? एक खरंच एक मोठे नंदी असं म्हणावं लागेल. मला सगळ्यात मोठा आनंद वाटतो की कार्तिक अजय साधव कलेडोनी नाव असं ह्याच्यात राहते गुलालात. कोणची ना कोणची गाडी राहते त्यामुळे आम्हाला लय आनंद होतो. भरपूर आनंद होतो. कितीतरी नाना असे क्षण आलेत की एकाच मैदानामध्ये आपल्या 3 गाड्या एका टायमिंगला फायनल. आता त्यांनी आता ह्याच्या अड्ड्यात पळाली आपल्या मुळीवाडीच्या क्वार्टरला मेगा फायनल पर्यंत तिनं आता रेकॉर्ड केलं. तसं चांगला लय मोठा आनंद झाला. आणि गावात रेकॉर्ड केलं आणि 3 गाड्या आपल्या फायनलला राहिल्या होत्या. हो कुठंतरी नाना म्हणजे नंदी नाव करायचं. पण चिक्याचं ज्या पद्धतीनं आपण म्हटलो की तिकडे ज्यावेळेस तुम्ही घेतला किंवा बघितलं तेव्हा कोण म्हणत नव्हतं की बाबा हे पळेल. पण त्याचं एक वेगळे पण स्पीड नाही भावना. आम्ही जर तिथे गेलो तर घेतलाच नव्हता. पण त्या ह्याच्यावर घेतल्यामुळं असा पळाला बघूनच घेतला होता. त्याच्यावर आम्हाला पण त्याने आम्हाला अजून नाराज केला. तेव्हा मोठ्या मैदानात जिथं तेजा नाही तिथं तो राहतो. तुम्ही आता मध्ये वासरू पण घेतलं बारकं बच्चा कसं काढवत आहे? काय सांगा म्हणजे चिक्या राहते आता त्या परवा त्याच्यावरच पळाला. वास्तू आता म्हणजे ट्रेन करताय कसं तुमचं रहस्य काय याच्या मागचं घडवतं काय ना दुसऱ्याच वाईट चितायचं नाही चांगलं चितलं नाही की आपल्याला वस्तू लागते. कोणाचं वाईट चितायचं नाही. नाना कुठंतरी आपण प्रत्येक वेळेस बघत असतो चढ उतार येऊ द्या गाडी गोलाला तर असो नसो तुमचे जे सगळे सहकारी असतात किंवा संपूर्ण टीम असते कायम तुमच्या बरोबर आहे. गोलाला असो नसो काय सांगा सगळ्यांची? काय 4-5 माळा हार जीत आहे. हार बी सण झाली पाहिजे जीत बी सण झाली पाहिजे तर बैलगाडी क्षेत्र टिकणार. नाना आज सप्तहिंदी केसरीचा मान आहे तुम्हाला. एवढं मोठं म्हणजे अनुभव तुमच्या पाठीमागे आहे. भरपूर नवीन ड्रायव्हर असतील बैलगाडी मालक असतात तुमच्याकडून कुठंतरी मोलाचे सल्ले वगैरे घेत असतात.
आणि आपल्या धावणीचे हे सगळे नंदी आता तुम्ही घडवताय आजपासून, म्हणजे आता हे सगळे नंदी तुमच्या हाताखालून चालले. प्रत्येक नंदीनं गुलाल घेतला नाही असं अजूनपर्यंत एका वेळेचं झालं नाही. नाही सगळ्या नंदी आता गुलाल घेऊन सगळं म्हणजे जेवढं नंदी आहे त्या दाव झुपलेलं आहेत शिकवलेलं तेवढं सगळ्या नंदीनं गुलाल घेतलेलं आहे तर त्यामुळं काहीच वाटत या मैदानाबद्दल काय सांगाल? मैदान केलं त्याने आणि मैदान पळायला बी एक नंबर मैदान आहे. या फाटीचं आणि तुमचं एक खूप जुनं नातं आहे, काय सांगाल? जुनं नातं आहे. रात्रीच गाडी आमची. अजय शेठ काय सांगाल की जाईल त्या मैदानामध्ये आपल्या दावणीतला एक ना एक तरी नंदी गुलाल हा घेतोच, काय वैशिष्ट्य आहे? आपली चांगली आहे त्यामुळे राहते. बरोबर आहे. काय सांगाल नानांच्या विषयी? आता नाना असेल, तुम्ही असाल, भाऊ पण कुठंतरी दोघांच्या एक मनानं सगळे निर्णय घेतले जातात आणि जे मोकळ्या मनानं सगळे विचार किंवा निर्णय तुम्ही घेता त्यामध्ये फळ भेटते. हो 100%. काय वाटतं आपलं नाव लिहितं नाना बाहेरनं वगैरे फोन तुम्हाला येतात का? असं काय भरपूर येतो. काय वाटतं म्हणजे आता एकदम समाधानकडे पण आहे ना ते आशीर्वादाला मिळत राहणार. भरपूर नाना याच्यामध्ये तुम्ही बैलगाडी क्षेत्रामध्ये लोक जोडल्यात. लांब लांबून मोठे मैदान असले तरी दिवस दिवस तुम्हाला उभं राहावं लागतं की ते लोक फॅन लोक येतात, भेटतात, फोटो काढतात. आता शेत असतील, बैल असतात आपली. आता शेत तर रात्री 11 वाजता नाही का सकाळी पहाटे 4 निघाले. बरं. मुंबईवर नाही ना आता संध्याकाळी इथनं जर एक मोबाईल जाते कुठंतरी नाद आहे आणि ते असणारं बैलांवरचं प्रेम आहे किंवा तुमच्यावरचं प्रेम आहे. म्हणजे आता एवढं सगळं प्रवास करणं, आता फक्त त्यांच्यासाठी इथपर्यंत येत आहेत, तुमच्यासाठी येत आहेत, परत इथनं परत मुंबईला जायचं, परत तिथलं काम असते. कसं नियोजन कसं लावता हे सगळं? सवय लागते. बरोबर आहे. आज निघणाऱ्या मुंबईला उद्या तरी म्हणजे एवढं कष्ट घेता, एवढा प्रवास होतोय, सगळं होतंय, पण कुठेतरी ते नंदीला पण त्याची जाण आहे. त्यांनी कधी तुम्हाला नाराज केलं नाही. कधीच नाराज करू. तुम्ही मैदानात आला की गुलाल हा मिळवून देतातच. नाना तेजाबद्दल जरा जाता जाता सांगा. तेजा एक सुपरस्टार घडतोय तुमच्या दावणीमध्ये, काय सांगा? ती आमची सगळ्यात मोठी लक्ष्मी आहे. एक त्याला आपण आजपासून म्हणूया का मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद, कारण की मोठं मैदान जिथं असेल तिथं राहतोच. हिंदकेसर मैदानाला राहतोच आणि त्याच्या आमच्या सगळ्यात मोठी म्हणजे आम्ही भाऊ दोघंही ते भाऊ जरी बीपीला चालले तर त्याच्या पहिलं पाया पडून, मी जरी कुठे चाललो तर त्याच्या पाया पडून, कारण त्या बायला ती लक्ष्मीच आहे आमची. कुठेतरी नाना ते अनुभव आल्याशिवाय आपण त्या गोष्टी करत नाही. त्याच्या दावणीचा धर्म लागलाय आपल्याला म्हणायचं. हो आणि तुम्ही असतात दिवस त्याचं एक वेगळा जीवन होता. हो आमच्या ते कधी जीव तोडत पण नाही तू इकडे कलडून नाही सगळ्या पोरांचं भरपूर सगळ्या जणांची त्याच्यावर एक त्याला पळवताना तुम्हाला काय वाटतं? म्हणजे आता तुम्ही त्याच्या गाडी कंटिन्यू असता, काय वाटतं? आनंद वाटतो त्याचा आम्हाला ते हार जिंकलं पाहिजे असं नाही, हारले तरी आम्हाला आनंद असतो, जिंकलं तरी आम्ही आनंदातच असतो. त्याचं स्पीडबद्दल काय सांगाल? तेजाच्या स्पीड चांगला वासरू जेवढे मी हे करतात तेवढं वासराला घेऊन पळतो आणि वासरू त्याच्या जे जोट्यात पळेल ती वासरू परत चर्चेत राहणार. बरोबर. एक त्याने सुद्धा अंधारातील नंदी उजेडामध्ये आणलेत, काय सांगाल? आणलेत भरपूर आणलेत, पण काय काय जण असे आहेत की आम्ही एक जणाला बघा आता दिलता बैल, त्याचा अंधारातनं बैल हे केला, आम्हाला त्याने वेगळा बैल सांगितला, तिथं बैल त्यानं हे केला, पण तिथं गुलालात राहिला, 1 नंबर केला, तरी तिनं आम्हाला शेवट त्याचा हिच करा. आम्ही रुपये कोणाकडून वायदी घेत नाही, पण वायदी हे की नाही घेतलीच पाहिजे माणसाने, कारण का एक फोंडवाली सुद्धा येते की नाही लई माधुरचोतपणा करते, त्याच्यामुळे वायदी घेते ती माणसांची चुकी विसर देतली की माणसाची. म्हणजे ज्यावेळेस त्यांना गरज काय असेल कायला म्हणजे काय काय जी त्यांचं बरोबर आहे. जी वायदी जी घेते ती बरोबर, कारण का की काय काय जणांचा 1 नंबर केला गुलालाच पैसे सुद्धा देत नाहीत, त्याच्यामुळे वायदीचा नियम हा चांगलाच आहे तसा या नाना म्हणजे तुम्हाला आता अनुभव भरपूर, तुम्ही ते मुद्दे मांडले, कारण तुम्हाला अनुभवलं तुम्ही. हो काय वाटतं आता म्हणजे आता शेठ तुम्ही काय तुम्हाला काय वाटतं वाईट विषयाबद्दल? वायदीचं कसं आहे, वायदे घे आता वाटायला लागलं, जी वायदे घेते ते बरोबर करते. आपण ज्या गरीबाला एखादं नवीन वासरू असतं चांगलं स्पीडचं असतं तर आम्हाला फोन असतं आम्ही ती नाही म्हणत नाही बैलाला. पळाल्यानंतर फायनल झालं त्यांची भाषाच बदलते.
त्यावेळेस वाटतं की यायला ती वायदी आधी घेतली असती तर बरं झाला. लोक कुठेतरी शब्द बदलले. हा पद्धत आहे, ड्रायव्हरला एवढंच का दिलं, ते गुलाला कशाला एवढा घेतला, आणि म्हणजे अशी भाषा बोलली की बदल होतो. ठीक आहे मित्रांनो, जास्त काही वेळ घेत नाही. आता संपूर्ण टीमला पण पुढे जायचं प्रवास आहे. नानाची संपूर्ण धावनात आपल्याला हे उद्या कुठल्या नंदी पाळणार आहे. उद्या नाही उद्या नाही. आता माळशिरस जिल्ह्यात घेतली. तारखेला परवा दिवशी आता कारण आमची बिंजोळ्याला मिरवणूक असते ना बैलांची, बेंद्राची. मोठा असतो. हा बेंद्राचा मोठा असतो. फॅन्सला काय सांगा तेजाच्या चिक्क्याच्या सगळ्यांना आणि सगळ्यांनी या 11 साडे 11 चालू होईल मिरवणूक. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.